नमस्कार, मी सौरा. आज तुम्हाला मखाण्यापासून एक नवीन पदार्थ बनवून दाखवते. चटपटीत असा नक्की करा, आवडतील. आता नवरात्रीचे दिवस आहेत, घरामध्ये उपवास आहेत, त्यामुळे चटपटीत असा पदार्थ. आणि कोणाला असे मखाणे खायला नाही आवडत, त्यामुळे असे करून बघा, मखाणे नक्कीच आवडतील. आता या ठिकाणी मखाणे घेतलेले आहे. आवडीप्रमाणे ठेवा इथे, तुम्ही तुमच्या किती लोकांना बनवायचं त्यानुसार. आणि 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहे. शेंगदाण्याचा सुद्धा वापर करते यामध्ये. आणि यामध्ये तुम्हाला काजू, बदाम, मनुका, ड्रायफ्रूट यूज करायचे असतील तर करू शकता. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ठेवा इथे. आता या ठिकाणी शेंगदाणे भाजून घेते अगोदर मी. अचानक उपवासाचं काही घरामध्ये बनवलं नसेल, बाहेरून आलोत आपण, काय करायचं, हा पदार्थ बनवू शकतो. आणि शेंगदाण्याचे खरपूस अशी भाजून घ्यायची. हे बघा, आता हे काढून घेते मी. आणि त्यानंतर हे मखाणे, आता यामध्ये 1 चमचा तूप टाकते. तुपामध्ये छान परतून घ्यायची. आणि गॅस मंद आचेवर ठेवायचा, गॅस वाढवायचा नाही. आणि मखाणे करपून घ्यायचे नाही. घरामध्ये तूप नसेल, बटर असेल, 1 चमचा टाकू शकता तुम्ही. आता हे मखाणे झालेले आहेत. हे बघा, असं क्रिस्पी झालेला पाहिजे, तरी तुटतो. आता काढून घेते मी. आता त्याच पॅनमध्ये 1 चमचा तेल थोडंसं टाकायचं, जास्त नाही. या ठिकाणी तुपाचा वापर केला तरी चालेल. यामध्ये मला जास्त तूप आवडत नाही, त्याच्यामुळे मी तेलाचा वापर करते. तुम्हाला आवडत असेल तर टाकू शकता. तेल झालेलं आहे गरम छान. आता त्यामध्ये लाल तिखट, चाट मसाला अर्धा चमचा लाल तिखट, थोडीशी हळद वापरते, चवीनुसार मीठ. इथं काळ्या मिठाचा वापर केला तरी चालेल. आता हे टाकून द्यायचं यामध्ये. आणि यामध्ये उपवासाचं मीठ असेल तुमच्याकडे ते पण टाकू शकता. रेग्युलर मीठ नाही टाकायचं. तुम्हाला जमत असेल तर टाका, काही हरकत नाही. आता हे झालेलं आहे अशा प्रकारे छान फ्राय. आणि तुम्हाला मखाण्यासारखे पाहिजे असतील फ्राय करण्यासाठी तर शेंगदाण्याचा वापर करू नका. तुम्हाला जर आवडत नसतील शेंगदाणे, आवडत असेल तर जरूर टाका. नक्कीच हे झटपट होणारा पदार्थ उपवासासाठी करून बघा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला. भेटूया एका अशाच नवीन व्हिडिओ. तोपर्यंत धन्यवाद.